तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजे जुळली गाठ गं ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली. आणि या मालिकेचं वळण, हा शॉट घेतला की तो शॉट, तो शॉट घेतला की हा शॉट, असं करून आता ही मालिका खूप अशा वेगळ्या वळणावर येऊन पोचलेली आहे. आणि आता कुठे ना कुठेतरी स्टॉप होते आणि सगळं काही आता सगळ्यांना कळलेलं आहे. पण आता नक्की काय होतं, धैर्याचा ॲक्सिडेंट तर झालेलाच असतो आणि दामिनीला सुद्धा अटक झालेली असते. पण आता मोठा ट्विस्ट असतो आणि सावीने धैर्यासाठी, म्हणजे धैर्य बरा व्हावा यासाठी तिने व्रतसुद्धा केलेलं असतं. त्यामुळे आता ती पळत म्हणजे धैर्याला पाहण्यासाठी आलेले असते. आणि आता कळलेलं असतं की, म्हणजे सगळ्यांनाच कळलेलं असतं आणि घरातसुद्धा कळलेलं असतं की धैर्याचा असा असा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यामुळे आता विलास आणि भास्करकडे काही ऑप्शन नसतो. आता त्यांच्याकडे एकच ऑप्शन असतो की धैर्याला कसं तरी मारून टाकायचं. कारण जर धैर्य बरा होऊन घरी आला आणि आता सावीसुद्धा ठीक झाली, त्यामुळे आता त्यांनी जी काही कारस्थानं केलेली असतात ती सगळी आता धैर्याच्या समोर येणार आणि धैर्य सगळ्यांना शिक्षा करणार. त्यामुळे आता त्यांचा प्लॅन असतो की धैर्याला काहीतरी करायचं. त्यामुळे आता विलास हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि तो आता धैर्याचा मास्क काढायला जात असतो. पण तेवढ्यात आता सावी येते आणि सावी आता विलासला पाहून काय रिॲक्शन देते आणि आता नक्की विलासचा ती कसा पडदाफाश करते आणि त्याला कसा धडा शिकवते हे आता आपल्याला म्हणजे ह्या भागात पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर आता नक्की पुढे काय होतं आहे हे सुद्धा आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर मग आता इकडं हॉस्पिटलमध्ये सावी असते आणि सावीला तिथे शॉक देण्यासाठी आता तिला बांधून वगैरे ठेवलेलं असतं आणि आता तिला शॉक दिला जातो. पण आता सावीला शॉक दिला जातो, पण तिला त्या शॉकचा असा खूप त्रास होत असतो. कारण तिला शॉक देण्याची तर खरी तर गरज नसते, पण आता तिला डॉक्टर बळजबरी पैशांसाठी तिला शॉक देतात. आता इकडे धैर्य घरी असतो, तो स्वतःला समजत असतो की धैर्य शांत हो, तू खचून जाऊ नको, तुला अजून काही वेळ वाट बघावी लागेल सावीची आणि तू जरा पेशन्स ठेव, असं तोच म्हणजे स्वतःला समजवत असतो. आणि त्यानंतर मग आता तो डॉक्टर फडणीसांना कॉल करतो आणि त्यांना बोलतो की माझी बायको अशी अशी, त्यांना सगळं काही सांगतो, सावीची परिस्थिती सांगतो. आणि मग तो विचारतो की मला तुमची अपॉइंटमेंट मिळेल का. तर मग ते डॉक्टर फडणीस म्हणतात की हो, उद्या 4ची अपॉइंटमेंट देतो आणि मग तुम्ही उद्या वेळेवर या, असं तर त्याला सांगितलेलं आहे. पण आता इकडे हॉस्पिटलमध्ये सावीला आता शॉक दिला जातो. सावी खूप ओरडते आणि तिला त्या शॉकमध्ये सगळं काही आठवत असतं. म्हणजे तिचं लग्न, आता तिच्या बाबांचं झालेलं ॲक्सिडेंट, ती गाडी नक्की कोण वगैरे चालवत असतात, तर तिला ह्या शॉकमुळे सगळं काय आठवत असतं. डॉक्टरांना असं वाटतं की शॉक दिल्यामुळे आता ती अजून वेडी होईल, पण तसं काही होत नसतं. ती अजून जरा थोडी थोडी शहाणी होत असते आणि तिला पहिलं जे काही घडलेलं असतं ते आता तिला आठवायला लागतं. ते म्हणजे डॉक्टर वाईट करायला जातात, पण आता सावीचं चांगलं होत झालेलं असतं. डॉक्टर पैशांच्या म्हणजे पैसे खाण न घेतात, म्हणजे भ्रष्टाचारच, अर्थात त्यांचा भ्रष्टाचार तिथे चालू असतो. आता मग धैर्य इकडे बोलत असतो की सावी तू टेन्शन नको घेऊ, म्हणजे तो स्वतःशीच बोलत असतो की सावी आता सगळं नीट होणार आहे, तू लवकर बरी होशील आणि तुझ्यावर आता मी चांगली ट्रीटमेंट सुरू करणार आहे, असं तसं होतं असं, म्हणजे असं तसं तो बोलत असतो. आणि तेवढ्यात मग आता जोरात विजा काढतात आणि मग आता तो म्हणजे तो घाबरतो आणि बोलतो, म्हणजे त्याला तिथे सावी आठवते. तो विचार करतो की सावी तिकडे घाबरली तर नसेल ना, ती ठीक असेल ना, आमच्यात काही दुरावा येणार का, असं तो आता एकटाच बडबडत असतो. कारण आता वीज काढलेली असते, त्यामुळे आता त्याला सगळं काय आठवत असतं. तिकडे म्हणजे हॉस्पिटलमध्ये सावीला रूममध्ये आणलं जातं, कारण तिला शॉक दिलेला जातो. कारण शॉक दिला होता तेव्हा ती बेशुद्ध पडलेली असते, त्यामुळे आता तिला तिच्या रूममध्ये आणलं जातं. तिला आता बेशुद्ध झालेली असते, त्यामुळे आता ते नर्स सिस्टर वगैरे तिला तसंच खाली पडून देतात. आणि मग ते आता त्यांचं बोलणं चालू असतं आणि ते बोलतात, हिला पहिल्यांदाच एवढा मोठा शॉक दिला आहे आणि आता तिचं काही बरं होणार नाही आणि हिला एकदाच शॉक दिला आहे आणि ती डायरेक्ट आता बेशुद्ध होऊन पडलेली, हिचं काही बरं वाईट झालं तर आपण काय करायचं म्हणून. तर मग आता ती नर्स बोलते, ती सिस्टर बोलते की चांगला माणूस आयुष्यातून उडून जातो तर ह्या शॉकमुळे, तर ही काय चीज आहे आणि ही तर वेडी आहे, ही तर उडूनच येईल, असं तसं ते बोलतात. आणि मग ते घाबरलेले असतात. मग आता ती सिस्टर बोलते आपल्याला काय करायचं, डॉक्टर त्यांचं बघून घेऊन, आपल्याला पैसे मिळाले तेवढं पास होईल, असं ते आता म्हणजे त्यांच्या स्वार्थाचा विचार करतात. आता इकडे घरी इरा वगैरे, म्हणजे इरा दामिनीकडे आलेली असते, तिला कॉफी वगैरे देते. आता भास्कर विलाससुद्धा आलेले असतात. आता भास्कर तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेला असतो. तर मग तो तिला बोलतं की, म्हणजे तो खूप असा लाचारीने, म्हणजे खूप असं खुश होऊन बोलत असतो की मी तुझ्यासाठी गिफ्ट वगैरे आणलंय. तर मग दामिनी बोलते की दाखव म्हणून. तर मग आता तो दामिनीला गिफ्ट दाखवतो. तर गिफ्ट काय असतं, तर गिफ्ट असतो सावीचा फोटो आणि त्यात सगळं लिहिलं असतं, म्हणजे मेल्यानंतर आपण
10 दिवसानंतर त्या माणसाचा फोटो जसा भिंतीला अडकून ठेवतो तो फोटो यांनी तयार केलेला असतो. आणि ते बोलतात सुद्धा कैलासवासी सावी धैर्य मुजुमदार वगैरे असा तिचा फोटो लागणार म्हणून. आणि मग ती खुश होते, तिला हा फोटो आवडलेला असतो आणि त्यांचं एक काम म्हणजे वाचलेलं असतं. आणि मग आता त्यांचं सगळं बोलणं चालूच असतं, ती खुश असते. मग आता ही हिराला सोन्याच्या बांगड्यांचं गिफ्ट देते, कारण ती आता तिची सून होणार असेल, त्यामुळे आता दामिनी तिला एक गिफ्ट देते. तर हिरासुद्धा ती म्हणजे खुश होते आणि आता सगळं त्यांच्या मनासारखं होणार असतं. आणि मग दामिनी बोलते, सगळं आपल्या मनासारखं होईल, पण फक्त धैर्यला मुंबईला जाऊ दे. मग आता कोणीच आपलं काही वाकडं करू शकणार नाही. आणि धैर्य का मुंबईला गेला तर आपण इकडे सावीचा जीव घ्यायला मोकळा आणि तिचा आता जीव जायला मोकळा. तर मग आता धैर्यला अपॉइंटमेंट असते 4 वाजताची, त्यामुळे तो सगळी तयारी करत असतो आणि रिपोर्ट वगैरे घेत असतो. पण आता तो म्हणजे त्याच्या फ्लाईटचं तिकीट बुक झाले की नाही यासाठी कॉल करतो. आणि आता त्याचं फ्लाईटचं तिकीट बुक झालेलंच नसतं, त्यामुळे तो खूप चिडतो आणि तो विचार करतो, मी कसं काय आता लवकर जाऊन. आणि मग आता इकडे विलास आता दामिनीला विचारतो की म्हणजे आपण इकडे सगळे उड्या मारतोय, पण तिकडे डॉक्टरांनी काम त्यांचं सुरू केले का. तर मग ही बोलते केलं असेल तर. मग दामिनी लगेच डॉक्टरांना कॉल करते आणि विचारते की तुम्ही दिलेल्या शॉकचाही तिच्यावर काही परिणाम वगैरे झालं का, असं तसं विचारत असते. तर मग आता डॉक्टर तिला सगळे सांगतात की तिचं काल पहिलं सेशन झालं आणि त्यामुळे ती बेशुद्ध झाली, तिला आम्ही शॉक दिला वगैरे होता. मग ती ती बोलते की मग तिला काय झालं. तर मग आता ते बोलतात की अजून जर दिला असतं तर तिच्या जीवाला धोका झाला असता आणि बरं वाईट काहीतरी झालं असतं. त्यामुळे ती आता बोलते की झालं असतं तर बरं झालं असतं, तेवढंच आम्हाला तर तेच हवं की ती लवकर मेली पाहिजे, असं ती डॉक्टरांना सांगते. पण डॉक्टर बोलतात की कालच त्यांना ॲडमिट केले आणि जर असं दुसऱ्या दिवशी जर त्यांचं काही झालं असतं तर आमच्या हॉस्पिटलवर आलं असतं सगळं. तर मग ती बोलते की काही नाही येणार, तुम्ही अशीच ट्रीटमेंट चालू ठेवा आणि लवकरात लवकर आम्हाला गोड बातमी कळवा, असं आता तिने डॉक्टरांना सांगितलेले. त्यानंतर मग आता सावी तिच्या रूममध्ये असते आणि आता तिला शोध आलेली असते आणि तिला आता सगळं आठवत असतं की तिचं आणि धैर्याचं लग्न, तिचं आणि धैर्याचा म्हणजे एकत्रपणा आणि तिच्या बाबांचा ॲक्सिडेंट वगैरे आता तिला सगळं आठवलेलं असतं. त्यामुळे ती घाबरते, तिचं डोकं असं जड वगैरे होतं आणि ती मग आता घाबरते आणि ती एका कोपऱ्यात जाऊन बसते आणि ती सारखंच फ्रेंड करत असते आणि ती घाबरलेली असते. ती बोलते, फ्रेंड तू कुठे गेलाय, मला घ्यायला कधी येणार, मला इकडे राहायचं वगैरे नाही. आणि ती रडायला सुरुवात करते, कारण ती आता खूप घाबरलेली असते आणि तिला काही कळत नसतं की तिच्यासोबत आता काय होणार आहे. आणि ती बाहेर निघायला येते तर मग तिला दरवाजासमोर डॉक्टर येताना दिसतात, ती थांबते. आणि मग डॉक्टर आता त्या सिस्टरला बोलतात की आपल्याला हिला शॉक द्यायचा आहे, म्हणजे सावीला शॉक द्यायचे, त्यामुळे आता तिला लवकरात लवकर रूममध्ये घेऊन या. तर मग सिस्टर बोलतात, अहो कालच त्याच्यावर ट्रीटमेंट झाली, आज परत दिलं तर त्यांच्या जीवाला धोका होईल. आता ती बरोबर बोललेली असते, पण आता डॉक्टरांपुढे तिला काही करता येत नाही. आणि डॉक्टरांना सुद्धा पैसा दिलेला असतो, त्यामुळे दामिनी नाही, त्यामुळे आता त्यांना सुद्धा काही पर्याय नसतो. त्यामुळे बोलतात की माझं मी बघून घेईन, तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा म्हणून. आता मग ते तिला घ्यायला यायला निघतात आणि मग आता तिला कळतं की मला नेणार आहे म्हणून. त्यामुळे आता सावी लपत असते आणि मग आता ती लपलेली असते, त्यामुळे आता सगळे तिला शोधतात की कुठे लपली म्हणून. आणि मग त्या सिस्टरला ती दिसते म्हणून आणि त्या बॉयला सुद्धा ती दिसते. मग ते बॉय तिला पकडायला जातात, तेव्हा दुसरा बॉय येतो आणि बोलतं की 302 मधला पेशंट खूप असा येड्यासारखं करतोय, त्यामुळे आता ते दोघं सुद्धा बाहेर म्हणजे 302 कडे जायला बघतात. आता दरवाजा उघडा असतो, त्यामुळे आता सावी ही बाहेर निघालेली असते आणि आता तिला सगळेच इकडे तिकडे पाहत असतात आणि तिला सगळेच असे पाहत असतात. त्यामुळे आता सावी काहीतरी विचार करते आणि बोलते की मला लपायला हवं आणि मला आता इथनं बाहेर जायचं. त्यामुळे आता तिला बाहेर जायचं असतं, त्यामुळे आता ती कुठेही लपते. तर ती आता त्या खाटेच्या खाली लपत असते आणि ती खाटेच्या खाली लपलेली असते आणि इकडे सगळे तिला शोधत असतात. आणि आता ती खाटेवर एका बाईला आणून ठेवलेलं जातं आणि आता तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकायचं असतं. आता इकडे धैर्य सगळं काही करत असतो आणि मग तो दामिनीला सांगायला जातो की मी आता सावीला भेटायला जातो आणि तसंच मग मुंबईला जायला निघतो, मला वेळ होईल म्हणून. आणि हा धैर्य म्हणजे बाहेर दारात पाऊल टाकणारच असतो, तर मग लगेच त्याला कॉल येतो. तर मग म्हणजे त्या सिस्टर नर्स वगैरे बोलतात, म्हणजे त्याला क्लिनिकमधून फोन येतो फडणवीसांच्या. ते बोलतात 4 वाजता तुम्ही येणार आहे ना, कन्फर्मेशनसाठी कॉल केला म्हणून तुम्हाला. तर मग धैर्य बोलतो की हो मी येतो म्हणून. तर मग आता तो विचार करतो की मला आधीच उशीर झाला आहे, अजून जर अपॉइंटमेंटला उशीर झाला तर मग मला काय अपॉइंटमेंट भेटत नाही, मी काही सावीला भेटायला जात नाही, असं तो विचार करतो. आणि मग आता तो डायरेक्ट मुंबईला जायला निघतो. आता दामिनी खुश होते, कारण तो आता डायरेक्ट मुंबईला जाणार असतो आणि दवाखान्यात जाणार नसतो सावीला भेटण्यासाठी. ती खुश होते. पण आता इकडे सावी म्हणजेच आता त्या जी वरती बाईला ठेवलेली असते तिला आता ॲम्ब्युलन्समध्ये ठेवतात आणि आता सावीसुद्धा बाहेर आलेली असते आणि मग ते तिला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवतात. त्यामुळे आता सावी फरार झालेली असते. तिला असं वाटतं की आता मी कुठे लपू, आणि तिथे एक टेम्पो असतो आणि मग आता सावी टेम्पोमध्ये लपायला जाते. आणि मग आता टेम्पोमध्ये लपायला जाते आणि मग इकडे सगळे तिला म्हणजे सगळी डॉक्टर नर्स वगैरे आता सगळे सावीला शोधण्यात मग्न असतात आणि सगळे आता सावीला शोधत असतात. आणि सावी ही
टेम्पोच्या बॉक्समध्ये टेम्पो असतो तिथे लपते आणि त्या टेम्पोत बॉक्स असतात. आता ते सावी बॉक्समध्ये लपलेली असते. आता नर्स लोक हे त्या टेम्पोपाशी येतात आणि त्याला बोलतात की इथला एक पेशंट पळून गेला आणि आम्हाला तुझा टेम्पो चेक करावं लागेल असं आता त्यांनी तिला सांगितले. त्यामुळे तो माणूस बोलतो की करा चेक म्हणून. आणि आता मग सगळेजण तो टेम्पो चेक करायला बघतात आणि इकडे इकडे तिकडे सुद्धा पाहतात. पण आता सावी मात्र त्या बॉक्समध्ये लपलेली असते. त्यांना सावी काही मात्र अजून दिसलेली नसते की आता सावी आपल्याला सापडली आहे म्हणून. आणि जर आता सावी सापडली तर ती कशी सुटणार आणि ती धैर्याला म्हणजे धैर्याच्या समोर येणार आणि धैर्याला ती सुद्धा दिसणार. आणि त्याच्यानंतर आपल्याला तर माहिती आहे जसं मी कालच्या भागात सांगितलं तसंच त्या प्रकारे सगळं काय होणार. आता धैर्याचा ॲक्सिडेंट होणार आणि मग धैर्याला सावी म्हणजे हातगाडीवर बसून आता सावीने धैर्याला हॉस्पिटलमध्ये नेलेले आहे. आणि आता तिने व्रतसुद्धा केलेले आहे आणि व्रताचं फळ तिला मिळालेलं आहे. आणि मग आता धैर्य इकडे शुद्धीवर आलेला असतो. पण आता ट्विस्ट असा काय घडतो या मालिकेत आणि या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता घरी वगैरे सगळे कळलेलं आहे आणि आता दामिनीला सुद्धा अटक झालेली. पण आता विलास आणि भास्कर आणि इराकडे या त्रिकुटाकडे काहीच पर्याय नसतो. कारण जर आता धैर्य जर नीट झाला आणि जर आता सावीनं त्याला सगळं काही सांगितलं म्हणजे यांनी तिच्यावर खूप अन्याय अत्याचार केलेला असतो. आणि आता सगळं तर कळलेलंच असतं. पण अजून धैर्याला कळलेलं असतं की तिच्या बाबांचा ॲक्सिडेंट हा दामिनीने केलेला आहे आणि दामिनीला आता अटक झालेली हे काही धैर्याला कळलं नसतं. त्यामुळे जर आता धैर्याला जर काही कळलं तर या त्रिकुटांची तुम्हाला कणसुद्धा दिसणार नाही आणि ह्यांचा खेळ आता इथेच संपन्न होणार असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे ते विचार करतात की आपण धैर्यालाच काही केलं तर असं ते विचार करतात. त्यामुळे आता त्यांचा विलास आणि भास्करचा प्लॅन सुरू होतं. कारण आता दामिनीला तर अटक झालेलीच असते आणि जे काही करायचं असतं त्यांना आता लवकर आणि त्यांनाच करायचं असतं. त्यामुळे आता ते घाबरलेले सुद्धा असतात. त्यांच्या डोक्यात विचारसुद्धा चालू असतो काय करायचं. तर मग आता विलास धैर्याला पाहण्यासाठी इकडे हॉस्पिटलला आलेला असतो. आणि आता सावीसुद्धा धैर्याला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतच असते. कारण तिने व्रत केलेलं असतं आणि व्रताचं फळ तिला मिळालेलं असतं. आता इकडे विलास धैर्याला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. पण तो काही त्याचं बरं म्हणजे त्याला विचारपूस करण्यासाठी आलेला नसतो तर त्याला आता तो मारण्यासाठी आलेला असतो. कारण जर धैर्याला जर काही कळलं यांची सगळ्यांची चूक आहे आणि यांचा सगळा हात आहे तर मग आता यांचं त्रिकुटांचं मात्र काही खरं नाही. तो त्याच्या आईला सुद्धा नाही पाहणार आणि भावांना सुद्धा पाहणार नाही असं आता त्यांच्या डोक्यात असतं. त्यामुळे आता त्यांच्या डोक्यात एकच लक्ष असतं की धैर्याला काही करून म्हणजे तो वाचू शकत नाही असं त्यांच्या डोक्यात असतं. त्यामुळे आता विलास त्याच्या रूममध्ये यायला वगैरे पाहतो. पण आता काही तिथे डॉक्टर वगैरे नर्स वगैरे असतात त्यामुळे त्याला काहीच करता येत नाही. पण आता त्याची एक वेळ येते. सगळेजण म्हणजे बाहेर त्यांच्या कामात जातात. डॉक्टरसुद्धा आता त्या धैर्याच्या रूममध्ये नसतात. धैर्यसुद्धा शांत झोपलेला असतो. त्यामुळे आता विलास तिथे येतो आणि आता तो काय करतो तर धैर्य वाचावा नाही म्हणून त्यासाठी त्याचा ऑक्सिजन मास्कच काढतो. धैर्याला ऑक्सिजनची खूप गरज असते आणि तिथे येऊन तो त्या मशिनीची बटणं वगैरे सगळी बंद करतो आणि धैर्याचा ऑक्सिजन मास्कच काढायला पाहतो. पण आता सावी तिथे आलेली असते आणि सावी हा सगळा प्रकार तिच्या डोळ्यांनी पाहते आणि तिला कळतं की ह्यांनी माझासुद्धा विचार केला नाही, माझ्यासुद्धा पाठी लागले होते आणि आता धैर्याचा जीव ते घालवण्याच्या प्रयत्नात आहे. आणि आता ती सावी मात्र एवढं सगळं तिने धैर्यासाठी केलेलं असतं. तिने व्रत वगैरे सगळं केलेलं असतं. पण आता धैर्य तिचा नवरा असतो हे आता तिला कळून चुकलेलं असतं. त्यामुळे आता ती जे काही करणार ते सगळं धैर्यासाठी करणार आणि ती धैर्याला वाचवणार ही तिने आता ती शपथ घेतलेली असते. तिला सगळी 7 वचनं वगैरे आठवतात. तिचं लग्न वगैरे आठवतं आणि तिला आठवलेलं असतं की हा माझा नवरा आहे. त्यामुळे आता ती सगळे प्रयत्न ही धैर्यासाठी करणार असते. आता विलासने तर आता त्याचा ऑक्सिजन मास्क काढतच असतो. तेवढंच आता सावी तिथे आलेली असते आणि ती जोरात ओरडते आणि आता मग ती तिथे जाते आणि विलास एक थोबाळीत देते. कारण तिचा नवरा असतो आणि ज्याने माझासुद्धा छळ केला आणि स्वतःच्या भावाला मारायला निघाला. त्यामुळे आता सावी तिथे आलेली असते आणि सावीने त्याच्या जोरात अशी कानाखाली दिलेली असते. पण आता विलासचा हा सगळा प्रकार आता सावीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला असतो. त्यामुळे आता सावी विलासला जेलमध्ये देईल का, त्यालासुद्धा अटक करेल का सावी आता विलासच्या विरोधात आता काय असं करते आणि विलासला कोणती मोठी शिक्षा देते. कारण ह्या म्हणजे इतक्या खालच्या पातळीवर हा विलास गेलेला आणि तो त्याचा सख्खा भाऊसुद्धा पाहत नाही. ती बोलते की माझं तर सोडून दे पण हा तर तुझा सख्खा भाऊ आहे आणि तू तुझ्या सख्ख्या भावाला मारायला निघालास, एवढं तू खालच्या पातळीला गेलं, एवढं तू निर्लज्ज आहे असं तसं आता सावी तिथे त्याला बोलून दाखवते. पण मात्र आता सावी नक्की विलासला कोणती शिक्षा देते नाही, त्याचं थोबाड तर फोडले. पण आता ती नक्की पुढे काय करेल हे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता नक्की धैर्य वाचतोय का, धैर्य अजून काय
प्रयत्न करतो, धैर्य कधी लवकर होते का, धैर्य बरं न होताच आता हे विलास आणि भास्कर मिळून धैर्याला मारण्याचा प्रयत्न करतायत का, हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं तर आपल्या ज्या काही व्हिडिओ येतील त्या तुम्हाला कळतील की आपल्या या चॅनलवर अशा अशा व्हिडिओ आलेल्या आहेत.